तर वैष्णवीचा हुंडाबळी ठरला आणि लग्नातला खर्च मागणं म्हणजे हा हुंड्याचाच एक नवीन प्रकार आहे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या लग्नात कसपटे कुटुंबाला अक्षरशः लुबाडलं होतं। तसंच हा सगळा तपशील आता समोर आलेला आहे। हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आत्तापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार, इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे। तर पाहूया आता या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून। लग्नासाठी वापरलेलं तब्बल 10 लाख रुपये भाडं असलेलं अलिशान रिसॉर्ट, या अलिशान रिसॉर्टचा भाड्याचा खर्च वैष्णवीच्या आईवडिलांनी केला होता। लग्नाचं स्टेज बांधण्यासाठी वेगळा खर्च, त्यासाठी 22 लाख रुपये खर्चण्यात आले। तर जेवणावळीसाठी एका ताटाचा खर्च हा 1000 रुपये होता। तर एकूण 5000 जणांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होतं। तर जेवणाचा एकूण खर्च हा 50 लाखांच्या घरात गेला। पहा, हा सगळा खर्च वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला। आश्चर्याची बाब आहे, पाहुण्यांचे सत्कार, स्वागत, कपड्यांचा वेगळा खर्च करण्यात आला आणि हा सगळा खर्च वैष्णवीच्या आईवडिलांनी केला। लग्नाचं कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आलं होतं। तर या कंपनीची लाखो रुपयांची फी होती। आपल्याला माहीतच असेल की अशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज किती फी आकारतात ते, आणि एकूणच 1.5 कोटी रुपये खर्च वैष्णवीच्या लग्नात वैष्णवीच्या आईवडिलांनी केला होता।